हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? खूप छान आहात असं मला वाटतं आणि छानच राहा. आज शनिवार आहे आणि आमच्या गावच्या शाळेमध्ये एक अगदी छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे. सो त्याकरिता मी या शाळेमध्ये आले. तो कार्यक्रम कुठला आहे ते तुम्हाला माहितीच होईल. सो चला बघूयात आमच्या गावची शाळा. बघा मस्त. जिल्हा परिषद शाळा बरांज मोकासा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. नाही झालं ना आणि बरांज @ नाही. ही बघा आमच्या गावची शाळा. विद्यार्थी जरी कमी असले तरी खूप चांगल्या लेवलचे इथे कार्यक्रम होतात आणि चांगले चांगले उपक्रम इथे पार पडतात. आज आपण तेही बघणार आहोत कुठले कुठले कार्यक्रम इथे होणार आहेत. मॅम आहेत या शाळेचे मुख्याध्यापिका. मॅम तुम्ही थोडंसं काही सांगू शकता आज काय होणार आहे इथे? कुठला हां कुठलं काय बोलू शकते ना, कारण की आज आमच्या शाळेमध्ये आम्ही कवायत घेतली. म्हणजे गाण्यावर नाही का, सगळ्यांची कवायत शासनाचा निर्णय आहे की सगळ्या शाळांमध्ये एकाच गाण्यावर आणि सर्वांची सारखी कवायत झाली पाहिजेत. आम्ही आज कवायतीची प्रॅक्टिस घेतली. त्यानंतर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा संमेलन होणार आहे, तर ती कबड्डीची आम्ही प्रॅक्टिस घेतली. तसेच आम्हाला वरतून गशीयकडून गाईडलाईन होते की आज पॅटच्या संदर्भामध्ये पालकांच्या सभा घ्यायच्या होत्या. आणि पॅटचा अर्थ असा आहे की मुलांची गुणवत्ता किती वाढली आहे, त्या गुणवत्तेनुसार आपल्याला काम करायचं आहे, त्यांची गुणवत्ता वाढवायची आहे. तर काही वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो का, कसल्या मार्गाने यांची गुणवत्ता वाढेल आणि सहकार्य द्यायचं आहे त्यांना. नुसतं शिक्षकाच्या आणि शाळेच्या भरोश्यावर राहून गुणवत्ता वाढत नसते, पालकांचं पण सहकार्य आवश्यक असते. तर त्या संदर्भात त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही इथे आज पालक सभा आयोजित केलेली आहे. तर त्यांचा आम्ही काय वेळेवर निर्णय येतात, विचार येतात, ती आम्ही ठरवू पुढच्या रूपरेषा. तर अशा प्रकारे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम सर्व काही सुरू होतं. सर्व म्हणजे काय म्हणतात, अष्टपैलू व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम वगैरे इथं घेण्यात येतात आणि चांगला नागरिक या जिल्हा परिषदच्या शाळेत आपण घडवू शकतो. मॅम तुमचं नाव आणि शाळेचं नाव सांगू शकता? माझं नाव कुमारी कल्पना शेषराव उरकुडे. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बरांज मोकासा, केंद्र मांगली आणि पंचायत समिती भद्रावती. धन्यवाद. नुकताच इथं 1 महिना झाली इथे आलेली आहे. माझ्यासोबतच त्या घोडे मॅडम सुद्धा इथं आलेले आहेत. आम्ही दोघीजणी या शाळेत नवीन आहोत आणि पवन शर्मा सर हे आधीचेच आहेत सर. आम्ही तिघही मिळून या शाळेचा विकास करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि आम्ही मनाशी असा चंगच बांधला आहे की ह्या शाळेला वर आणायचं. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुमचे उपक्रम खरंच चांगले होतील आणि या शाळेतून पुढल्या कुठेही म्हणजे अजून खूप साऱ्या शाळांना प्रेरणा मिळेल. जिथे होत नाही प्रोग्राम तिथपर्यंत अजून प्रेरणा मिळेल. आणि सध्या पालक सभा इथे आयोजित केलेली आहे आणि काही लेडीज आलेल्या आहेत. बघूया इथे अजून कुठले उपक्रम होतील. काकू तुमचं नाव सांगा. मनीषा नवनाथ येडमे, शाळेचे अध्यक्ष आहे. तुम्ही शाळेचे अध्यक्ष आहात. धन्यवाद. तुम्ही? मी अंगणवाडीची मदतनीस आहे. यांनी अंगणवाडीची मदतनीस आहेत. यांनी पण भरपूर म्हणजे अंगणवाडीच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना खूप चांगले चांगले गुण दिलेले आहेत. खूप चांगले घडवतात. थँक्यू शांताई तुमचं. यांनी पण पालक सभेकरिता आलेले आहेत. यांच्या दोन्ही मुली इथे आहेत शाळेमध्ये. यांनी सुद्धा बघा शाळेमध्ये एवढेच विद्यार्थी आहेत पण चांगले चांगले उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात. हा पालक सभा आयोजित करण्यामागे शासनाचा एक प्रमुख हेतू आहे की आपल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता, शारीरिक क्षमता, मानसिक बुद्धिमत्ता या सगळ्यांचं सांगोपांग विचार करून या सगळ्यांची माहिती पालकांना व्हावी. तद्वतच शासनाने एक उपक्रम शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसंदर्भात पॅट
हा एक उपक्रम आणला आहे. तर पॅटमध्ये आपले मुलं नेमके कुठं आहेत, FLN ज्याला आपण फंडामेंटल लिटरसी म्हणतो, काय मॅडम, ह्या सगळ्यांची माहिती शासन वेळोवेळी पेपर घेऊन घेत असते, त्याला आपण पॅट म्हणतो आहे ना. तर पॅटमध्ये आपल्या मुलांची क्षमता नेमकी कुठे आहे, वर्गवार शिक्षक सांगतीलच सर्व पालकांना, त्याची संकल्पना पालकांना सुद्धा असावी, यासाठी समस्त पालकांना या ठिकाणी बोलवून त्यांना ती आपल्याला द्यायची आहे. यासाठी या ठिकाणी बरेचसे पालक आलेले आहेत. या सर्वांचंच मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. तद्वतच आपला दुसरा विषय असा आहे की आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की आपल्या भारतीय स्त्रिया सुरक्षित नाहीत. यासाठी शासनाने पोस्को नवीन कायदा आणला आहे. तर त्या कायद्याअंतर्गत आपण गावातीलच एक शिक्षणप्रेमी शिक्षणतज्ज्ञ म्हणून या ठिकाणी कुमारी पायल शेळके मॅम, ज्यांनी या शाळेमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभवसुद्धा आहे, त्यांनी अध्यापन केलेलं आहे, त्यांना एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलं आहे. ते आपल्याला गुड टच बॅड टचबद्दल समस्त आपल्या शाळेतील ज्या किशोरवयीन मुली आहे, माता भगिनी आहे, यांना त्या मार्गदर्शन करणारच आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो त्या टाळ्याचं तर आपला पहिला विषय पॅट संदर्भात सर्व वर्ग शिक्षक आपल्या आपल्या पालकांना ते माहिती देतीलच. दुसरा विषय आहे पॅट नंतरचा गुड टच बॅड टच याबद्दल सुद्धा त्या माहिती देणार आहे. आपल्याला मार्गदर्शक म्हणून ज्या शिक्षक म्हणून लाभल्या कुमारी पायल शेळके मॅम यांचं स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका तसोतच शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा मनीषाताई येडवे मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सगळ्यांनीच उभं राहून सगळ्यांनीच स्वागत करायचं त्यांचं. तुम्ही यांना द्या. जिम्मेदारी पालकांची जिम्मेदारी आहे आणि शाळेत जरी ती जिम्मेदारी पार पडत असली तरीही घरच्यांनी ही जिम्मेदारी पार पाडलीच पाहिजे. कारण ती जर फिजिकली थोडंफार काही गोष्टी तिला कळत असल्या ना तर ती सांगू शकेल तुम्हाला. तिला कळतच नसेल तर ती सांगू शकणार नाही आणि त्याचा फायदा मग दुसरे लोक घेतात. कसं सांगा. आता मी लेडीज नाही, मी जेंट्स आहे समजा. हा काय करते सर, गुड आहे हा बॅड बोलत आहो मी. तिला जवळ घेतलं असं बॅड टच आहे हा. तिने असा हाय केला ना हा गुड टच. हा हे महत्वाचं आहे, समजलं. ऐकून घ्या पोरींना, ऐका. कोणत्याही लहान पोरांराव मोठ्या पोरांराव आपल्या भावानं जरी हात लावला, आपल्या वडिलांना जरी आपल्या शरीराला असा हात लावला, कोणाला सांगायचं, आईला. गावात घडत असेल तुमच्यासोबत काही ते कुठं सांगायचं, घरी. आणि शाळेत घडत असेल तर ते कुठं सांगायचं, मॅडमला. तक्रार पेटी आहे ना. तक्रार पेटी कशासाठी ठेवली, शोसाठी नाही ठेवली आहे आपल्या इथं दाखवायला असा फोटो.
त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी काही म्हणत बोलत असेल ना, भीती वाटत असेल तुम्हाला सांगायची, तर मी कसं सांगू, मला कोणी काही करत, तर चुपचापमध्ये चिठ्ठी लिहायची आपल्या नावाची, आपलं नाव टाकायचं. समजून घ्या अनुष्काला कोणी काही म्हटलं आहे, मग ती लिहायची, मी अनुष्का, मला असा याच्यापासून त्रास आहे, टाकून द्यायची. किंवा अनुष्का म्हणून टाकायचं नाही, मला याने त्रास दिला, एक सांगत आहोत, लिहायचं नाही. आपल्या शाळेत काही असा प्रकार नाही. घरी पण आपल्या आई वडिलांना सांगायचं. दुसरी गोष्ट, लहान मुलींना कोणता शौक असते, कोणी चॉकलेट पैसे दिले खायला घेतात आणि त्याच्यासोबत चालले जातात, हे काही करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, पोरांना अजिबात पोरी यायच्या वाटी नाही जायचं. का होते? जेल होते. का होते? तुरुंगात जाते, लग्नच होत नाही पुढे जाऊन, गेलं मग वावर 20 एकरचं घरचं असं का, बरोबर आहे का नाही? कोण त्या वावराला पाहिजे मग तुमचं असं राहील तर कोणाच्या मांडीवर बसवलं असो आपल्याला कोणी, तर मांडीवर बसायचं नाही. लाडानं कोणी घेते, आजोबाई राहते, वडीलही राहते, कधी कधी भाऊही राहते, तुम्ही असं समजू नका, मामाही राहते. जे विकृत स्वभावाचे असतात ना, तो बाप नाही पाहत, पोरगं नाही पाहत, बरोबर आहे ना? कोणी ते कसं करतात, म्हणून आपण पोरीबारीने स्वतःला पहिले जपातो. समजलं? पोरांमध्ये जायचं नाही. असं नाही म्हणत आम्ही त्यांच्यापासून दूर राहा, मैत्री ठेवा, पण अंधाऱ्या जागी जायचं नाही त्यांच्यासोबत, गाडीवर बसून त्यांच्यासोबत जायचं नाही. काही करत असेल तर आपल्याला एका दिवसातच लक्षात येते, हा माणूस, हा पोरगा कसा आहे ते. तर आपली काळजी आपण घ्यायचं, नाही तर आपला जीव जाते, बरं काय जाते, आणि तुम्हाला फाशी होते, शिक्षा होते, जेल. कळलं? म्हणून आपल्या बहिणीच समजायच्या सगळ्याला, आणि गुड टच बॅड टच समजून घ्यायचा. गालापर्यंत फक्त ठीक आहे, डोक्यासाठी ठेवलं ठीक आहे, बाकी कुठंच कोणाला हात नाही लावून द्यायचं, दूरच ठेवायचं. अशा प्रकारे समजतं तुम्हाला? दुसरा हात लागल आता. हा, दुसरा हात सुरू झाला, चेंज होते. हा, अशा प्रकारे आमच्या बरांज इथे जिल्हा परिषद शाळा आजचा कार्यक्रम पार पडला. खूप छान झाला. याच्यामध्ये 5-6 प्रोग्राम झाले. लेझिमचा काही व्हिडिओज मी नाही बनवू शकले, पण जेवढे काही बनवले ते तुम्हाला दाखवेल. आणि आता खिचडीचा कार्यक्रम, म्हणजे सगळे कार्यक्रम झालेत, उपक्रम राबवण्यात आले. मुलं जेवण करत आहेत. मॅडम लोकांची पण मीटिंग झाली, ते सुद्धा खिचडी खात आहेत. आणि छान झालं. तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं, काय तुम्ही स्वीकारू शकता, प्लस काय छान झालं, काय चुकलं, काही पण असू द्या, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला, कसा झाला हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून काय बघायला आवडेल ह्याकरिता कॉमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.